नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. मंडळी, 2019 साली राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आलं होतं आणि हे सरकार सत्तेवरती आल्यानंतर या सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात होता. त्यावेळी अनेक जण या सरकारच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करत होते. पुढे 2.5 वर्षात ते सरकार पडलं आणि कायद्याचं राज्य येईल अशी अपेक्षा अनेकांना होती. पण आजही बेताल बडबड करणारे आणि गुंडगिरी करणारी माणसं बोलत राहत आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहत आहेत, त्यांना मला काही गोष्टी दाखवायच्या आहेत आणि एक साधा प्रश्न विचारायचा आहे. मागच्या सरकारच्या काळात गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात होतं म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात बोलत होतो. आताही हे सरकार खुल्यापणाने धमकी देणाऱ्या, खुलेपणे मारतो म्हणून सांगणाऱ्या, लोकांना मारण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या लोकांना अजूनही पाठीशी घालणार आहे का? आणि जर घालणार असेल तर या सरकारच्या बाबतही मोहीम उघडावी लागेल आणि ती सामान्य माणसांना उघडावी लागेल, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या बेताल बडबड करणाऱ्या आणि गुंडगिरी पसरविणाऱ्या माणसांना रोखण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. कारण आता 2 प्रसंग आहेत ज्यात लोकांना मारण्याची भाषा केली गेलेली आहे आणि दोन्ही प्रसंगात एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे अमोल मिटकरी. लोक म्हणतात, मलाही सांगतात की संजय राऊत, अमोल मिटकरी किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी बोलू नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. पण मंडळी, जेव्हा घटना अशा घडतात की त्यावर बोलणं भाग पडतं, कारण ही मंडळी आता खुलेपणाने हाणण्याची, मारण्याची, खून करण्याची धमकी देऊ लागली आहेत आणि रस्त्यावर खुलेपणाने धमकी देणाऱ्या माणसांसोबत कायद्यानं काय करायचं असतं याची आठवण आम्हाला या सरकारला करून द्यावी लागते. त्यामुळे मी हा व्हिडिओ अमोल मिटकरी यांच्या बोलण्याचा प्रतिवाद करण्यासाठी नव्हे, तर हा व्हिडिओ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना सांगण्यासाठी करतोय की ही मंडळी आता खुलेपणाने धमक्या देत सुटलेली आहेत. आपल्या वर टीका करणाऱ्या माणसांना आता मारण्याची भाषा बोलू लागलेली आहेत. चला, पहिला व्हिडिओ आपण अमोल मिटकरींचा बघूया, ज्यात त्यांनी तेलंगणाचे खासदार राजा यांच्यावरती अशा स्वरूपाची टीका केलेली आहे. ऐका मिटकरी काय म्हणतायत ते. आज तेलंगणाचा भारतीय जनता पार्टीचा आमदार कपटी राजा, असं म्हणेल मी त्याला, कपटी राजा हा कपट कारस्थानाने इथे बोलावलेला आहे. भारतीय जनता पार्टीमधली ही पिलावळ, ज्यांनी आज परत एकदा येऊन छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्याला माहित नाही तिथे नाक खुपसण्याचं काम केलंय आणि तिथे जर तो अश्लील शब्द वापरत असेल तर हा कपटी राजाला माझा प्रश्न आहे की अरे वेड्या, ज्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा तू कुण्या बिळात होता? आज तुला अक्कल आली आहे का? त्यामुळे अशी लोक, मला असं वाटते, हे फाट्यावर हाणली पाहिजे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात येऊन जर महाराष्ट्राचं राजकारण खराब करून जर जातीय द्वेष पसरवत असतील तर अशा प्रवृत्तीला भर चौकात फटके हाणले पाहिजे. ऐकलं? तेलंगणाचे भाजप खासदार राजा यांनी केलेली टीका मिटकरींना एवढी झोंबली आहे की या राजांना नागडं करून मारलं पाहिजे अशा आशयाची धमकी हे मिटकरी देऊ लागलेले आहेत. विधान परिषदेचा सदस्य झाला म्हणून सामान्य माणसाला अथवा अन्य लोकप्रतिनिधीला खुलेपणाने मारण्याची धमकी देता येते का, हा प्रश्न सरकारलाही विचारतो आहे. आणि मिटकरी ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्या सभागृहाच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांना देखील आम्ही विचारतो की आपल्या सदस्यांना अशा स्वरूपाची मारण्याची परवानगी आपण दिली आहे का? सभागृहात जे बोलले त्यावर भाष्य करता येणार नाही, पण सभागृहाच्या बाहेर जी काही गुंडागर्दीची भाषा मिटकरींच्याकडून वापरली जाते आहे त्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. नाही झाली तर उठसूट उद्या कोणीही कोणालाही धमक्या द्यायला कमी करणार नाही. अशी मारण्याची भाषा वापरणाऱ्या मिटकरींवर काय कारवाई होणार आहे?
मिटकरी फक्त एकदाच अशी भाषा वापरून गप्प बसत नाहीत, अजूनही मिटकरी बोलत राहतात. बागेश्वर धामच्या महाराजांच्या बाबत अनेक भूमिका अनेकांच्या असू शकतात. बागेश्वर धामच्या महाराजांच्या वरती जेव्हा चुकीच्या पद्धतीनं आरोप झाले तेव्हा आम्ही बागेश्वर धामच्या महाराजांच्या बाजूनी उभे होतो. पण तेच अज्ञानातून चुकीच्या माहितीच्या आधारावर काही गोष्टी सांगणार असतील तर बागेश्वर धामच्या महाराजांनी आपल्या माहिती करेक्ट करून घेणं आवश्यक आहे. खास करून महाराष्ट्रातल्या संतांच्या बाबत बोलताना, जगद्गुरु संत तुकारामांच्या बाबतीत बोलताना त्यांनी एखादं वाक्य अज्ञानातून उच्चारलं असेल तर त्यांनी दुरुस्त करणं आवश्यक आहे, हे देखील तेवढ्यात ठामपणे सांगतो. पण दुरुस्त करा म्हणताना, चूक होती असं म्हणताना कुठल्या भाषेत बोललं गेलं पाहिजे हे मिटकरींना समजायला हवं. या महाराजांना देखील मारण्याची धमकी मिटकरी खुलेपणाने देत आहेत. जिथे सापडेल तिथे चेपण्याची भाषा करतायत. ऐका तुम्हीच. भान राहिलं नाही आणि त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय जगद्गुरु संत तुकोबारायांच्या धर्मपत्नी जिजाबाईंबद्दल. ज्या जिजाबाई उर्फ आवली तुकोबारायांना भंडारा डोंगरावर स्वतः भाकरी घेऊन जायच्या, त्यांनी तुकोबारायांच्या प्रपंचामध्ये कितीही आकांत आले, कितीही कष्ट आले तरी त्यांनी त्यांची साथ सोडली नाही. आणि ज्यांच्यामुळं त्यांचा परमार्थ झाला अशा पांडुरंगाशी प्रिय असलेल्या जिजाबाईंबद्दल जे अनोद्गार या बागेश्वर महाराजांनी काढलेत त्यांनी तात्काळ माफी मागावी. जर जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान अशा प्रकारचे नालायक लोक येऊन करत असतील तर यांची टाळकी दुरुस्त करावी लागतील. कारण याला हे माहीत नसेल प्रपंच आणि परमार्थ काय. ज्यांनी लग्नच केलं नाही त्याला संसार काय माहीत असेल. म्हणून सुखाचा संसार करुणी 12 वाटे, नाव केले मोठे जगा माझी, असं संतांच्या पत्नींनी सुद्धा, नामदेवरायांच्या पत्नींनी नामदेवरायांचं कौतुक केलं. जिजाबाई त्यांनी तुकोबारायांचं कौतुक केलं. मात्र या मूर्खाला जर वारकरी संप्रदायाबद्दल काही माहिती नसेल तर त्यांनी बोलू नये. नाहीतर या बागेश्वरला मऊ बेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासे भिजवायचे आणि भले तरी देऊ कासेची रंगोटी आणि नाठाळाचे काठी हनुमाता. एकदा काठीनं सुद्धा उत्तर द्यायला महाराष्ट्रातला वारकरी मागे पुढे पाहणार नाही. माफी माग, अन्यथा त्याचे परिणाम भोगायला सामोरे जा. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे व्हिडिओ बघितलेले असतील, म्हणजे आमचेच बघितले पाहिजे असं काही बंधनकारक नाही, बघितलेले असतील. पण या माणसाविरुद्ध काय कारवाई होणार आहे हा प्रश्न आमच्या राज्याच्या गृहमंत्र्यांना आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. याही आधी असंच सामनातून असो किंवा अजून कुठून असो संजय राऊतांनी बेताल वक्तव्य केलेली आहेत. त्यांच्यावरही कोणती कारवाई झाली नाही. मिटकरींच्यावरती कोणती कारवाई होत नाही. तुमच्या विरुद्ध आणि तुमच्या समर्थन करणाऱ्या माणसांच्या विरुद्ध अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसावर या सरकारमध्ये कारवाई होणार नसेल तर आपणही राज्यकर्ते म्हणून सामान्य माणसाला न्याय द्यायला कमी पडत आहात या निष्कर्षापर्यंत आल्याशिवाय राहवत नाही. हे सरकार मिटकरींच्या वरती प्रतिबंधात्मक कारवाई तरी करणार आहे का, यांच्या बेताल वक्तव्याला लगाम घालणार आहे का, एवढाच प्रश्न विचारून थांबतो. आणि तुम्हाला काय वाटतंय ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.